आजीला, त्या अगोचर अबाईला, वैद्यबुवांना यातलं काहीही सांगायचं नाही. ह्याला त्याला कुणालाही काहीही कळता कामा नये. आणि लक्षात ठेव, तू निर्णय घ्यायला चुकलीस आणि कुठे काही बोललीस ना, तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. नाही मम्मी, नाही नाही. आता तुझा निर्णय तू घे. जास्त वेळ नाहीये ना तुझ्याकडे. आज सूर्यास्ताच्या आत वाड्यावर जाऊन मालकांना तुझा निर्णय कळव, नाहीतर परिणाम तुला माहित आहेतच. आयुष्यात एकदा तरी शहाणपणानं वाग. आणि लक्षात ठेव, तू निर्णय घ्यायला चुकलीस, कुठे काही बोललीस ना, तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. या येळेला बाण अचूक लागणार. अयो, ते कसं काय हो मालक? नाही म्हणजे सखूची अवस्था फारच आहे हो, बिकट म्हणतो मी. ते खरंच सोडलंय की हो तिने अन्न पाणी म्हणतो मी. आणि अशात काही जीवाचं बरं वाईट झालं तर नाही म्हणजे काळजी वाटते म्हणून बोललो की हो. यापेक्षा जास्त काळजी आम्हाला वाटते सखूची. या वेळेला तिचा जीव बी वाचल आणि आमचा हेतू बी पूर्ण होईल. असाच फासा टाकलाय आम्ही. या वेळेला शिकार जाळ्यात गावणार. तुझे उमाई आणि अप्पा मालकांच्या कैदेत आहेत. मालकांनी तुझ्या उमाई आणि अप्पांना मुसक्या बांधून डांबून ठेवलंय. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडतंय. कारण मालकांना तुझ्याशी लग्न करायचंय. आता तुझं नशीब राक्षसाच्या हातात आहे. या लबाड शिवप्पानं आमच्याकडून 110 रुपये कर्ज घेतलंय. पण तुम्ही जर जास्त मिजाज दाखवलीत ना तर या घरात जप्ती आणीन आणि तुम्हाला बाहेर आखलून देईन. आता कसोटी एक नाही, दोघी बी देणार. निखाऱ्यावरून चालायची कसोटी सखूची आणि ती चालताना उघड्या डोळ्यानं बघायची कसोटी म्हातारीची. हे रावण आमचं आहे, हा इटोरा आमचा आहे, तेव्हा आवाज बी आमचाच चालणार.
नाही 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 उमाई पुढे काय होते अरे बघ नाही काय होते काय झालं काय झालं घरी जाऊया घरी जाऊया आपण चल बाळा चल 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 हार चल आजी आजी हार चल 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 बस बस इथं बस. अगं काय झालं सांग ना बाळा तुझा चेहरा असा काय झालाय सांग काहीतरी बोल काहीतरी. आजी उमाई अप्पा ते काय ते पुढे बोल. आणि लक्षात ठेव तू निर्णय घ्यायला चुकलीस आणि कुठे काही बोललीस ना तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. अगं काय झालं इतके का घाबरलीयस कोणी काय बोललं का तुला सांग ना काय झालंय. पुरे आम्ही हाव न संगती मग एवढं कशा पायी घाबरतेस. अगं अर्धवट काय सांगतेस आप्पा उमाई म्हणालीस आणि गप्प बसलीस त्यांच्याबद्दल काही सांगायचं आहे का कोणी काय बोललं का तुला काय झालं काय झालं. आजी नक्कीच पुरीला घाबरून आलं काहीतरी भयंकर झाले आणि पुरी आपल्याला सांगत नाही. अशी खचून बसलीस तर कसं होणार आहे सखू. म्हणजे